तुझं असं काय आहे की तू नीरजमध्ये पाहिलं आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे अरेंज मॅरेजची गोष्ट आहे, सो हे कुठे लव्ह मॅरेज नाही आहे, तर कशी झाली पहिले भेट आणि कसं किती भेटीनंतर तुम्ही ठरवलं की आता लग्न करायचं? अं, खरं तर नीरज मला हा आमच्या लग्नानंतर जास्त कळत गेला. कारण सगळ्यांना माहिती आहे अरेंज मॅरेजमध्ये आधी तर फोटो पाहिला जातो आणि आमचं टिपिकल कांदे पोहे स्टाईल लग्न झालेलं आहे. त्यामुळे तो घरी आला होता वेळात वेळ काढून आमच्याकडे आला आणि आणि मग काय नाही आम्ही एकमेकांशी तेव्हा बोलू शकलो नाही. मी त्याला म्हणाले होते की चल आपण बाहेर जाऊ बोलूया, पण समाव त्याच्याकडे तेव्हा इंडियन रुपीज नव्हते. ओके. त्यामुळे तो मला म्हणाला की आपण घरातच बोलूया थोडं. आणि मग घरात कसं आपले बाकीचे जे नातेवाईक असतात ते किती वेळ झाला अजून का नाही असं सो आम्ही हार्डली 5 मिनिटं वगैरे बोललो असू. पण मग नंतर आम्ही नंबर एक्सचेंज पण सुरुवात मीच केली होती. ओके. नंबर एक्सचेंज केले आणि मग आम्ही बोलायला सुरुवात केली आणि एक 6 महिन्याच्या गॅप नंतर मग आमचं लग्न ठरलं आणि त्याच्या पुढच्या 6 महिन्यांनी आमचं लग्न झालं. सो असा आमचा तो लग्नाचा प्रवास आहे. पण मुळात जरी तो अमेरिकेत राहणारा असला आणि कसाही तरी मला असं वाटलं की तो खूप समजूतदार मुलगा आहे. त्याची खूप छान स्वप्न होती आणि त्याला मला सपोर्ट करण्याची इच्छा मला दिसली त्या सगळ्यात या 6 महिन्याच्या प्रवासात मी सांगते हा, पहिल्या 5 मिनिटातलं नाही. सो मग आमचं असं म्युच्युअली असं ठरलं की आता आपण लग्न करूया. त्याला माझ्यातलं काय आवडलंय त्याने मला अजूनही सांगितलेलं बापरे, नाहीये. लग्नाच्या 10 वर्षानंतर नाही. वेळा सांगितलेलं आहे, पण तिला आवडतं सारखं रिपीट करून गेला ते. नाही असं काही नाही. पण हो मला तो आवडला पाहता क्षणीच. पण समजून घ्यायला 6 महिन्याचा वेळ घेतला. पण नीरजला माहिती होतं की ती अभिनय क्षेत्रातली आहे, कारण अर्थात कांदेपोह्यांचा कार्यक्रम झाला त्याच्यामुळे प्रॉपर आपला बायोडाटा येतो, तसं तिचा बायोडाटा तुझ्याकडे आला असेल. काय फर्स्ट इम्प्रेशन होतं तुझं तिच्या बाबतीतलं? फर्स्ट इम्प्रेशन असंच होतं की कसं होईल पुढे आमचं, कारण का तिचं करिअर ऑफकोर्स इंडियामध्ये होतं आणि मी तिकडे अमेरिकेत होतो तेव्हा. सो असं माझं काही प्लॅन नव्हतं की पुढे भारतात जायचं आहे किंवा काय करायचं आहे. सो मेन प्रश्न तर तोच होता की कसं होईल आमचं पुढे. पण ती आवडली होती मला पहिल्याच भेटीत आणि आम्ही बोलायला लागलो नंतर हळूहळू तिचा स्वभाव पण कळायला लागला. सो मग ते झालं लग्न आमचं. म्हणजे मला कधी कधी वाटतं की आता त्याला असं झालं असेल अरे आता आपण एक 7-8 महिने बोलतोय आता नाही कसं म्हणायचं आता नाईलाजाने करावंच लागेल लग्न. असं काहीच नाही. जर का आवडलीच नसतं तर एवढं बोललोच नसतं ना पुढे, झालंच नसतं. ओके. पण जे काय ते पहिल्या 6 महिन्यात घडलं, भेटीगाठी वगैरे झाल्या, हे सगळं पहिल्या 6 महिन्यात झालं आणि मग तुम्ही ठरवलं. हो. पण घरच्यांच्या अशा काय अपेक्षा होत्या, कारण कोणा थ्रू आलेलं हे स्थळ होतं मुळात? घोड नदीकर म्हणून एक काका होते आमच्या ओळखीचे. अच्छा. आमच्या दोन्ही फॅमिलीजचे मधले. तर त्यांनी मला आधी याचा फोटो पाठवला होता. तर त्याचं ते जे कॉन्व्होकेशन वगैरे जे झालं होतं सुटाबुटातला एक फोटो त्याचा मला आला होता. तोही फनीच होता फॉर मी. आणि माझा त्याला कुठल्या तरी तू तिथे मी मधला मंगळसूत्र टिकली लांब वेणी असा एक फोटो त्याला गेला होता. सो बेसिकली तिथेच फसलं सगळं. मग आम्हाला तरी सुद्धा म्हटलं ठीक आहे चल बघूयात कसा आहे मुलगा काय कारण ते काका म्हणत होते की खूप चांगला मुलगा आहे आणि खूप छान फॅमिली आहे ऑफकोर्स. तर मग म्हटलं ठीक आहे. माझ्या बाबांनी पुढाकार घेतला. आमचं जे लग्न झालंय ते खरं तर माझ्या बाबांच्या पुढाकारामुळे झालंय. म्हणजे मी आधी पण म्हणजे एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की सुरुवातीला मला असं झालं होतं की मी अमेरिकेत काय करणार, माझं करिअर सगळं इंडियात आहे आणि मुलगा अमेरिकेचा आहे तर त्याच्या अपेक्षांमध्ये मी पूर्ण बसते का, कारण मी कम्प्लीट इंडियनाइज्ड अशी घरगुती मुलगी आहे. तर माझे बाबा म्हणायचं नाही नाही तो मुलगा खूप चांगला आहे आणि तू जर नाही म्हणत असेल ना तर मी तुझ्या फोनवरून त्याला आय लव्ह यूचं मेसेज पाठवतो पण तू त्याच्याशीच लग्न कर, मला माहिती होतं मुलगा खूप छान आहे. वाव. सो मग असं करत त्यांच्या इनिशिएटिव्हनी मी याला हाय हॅलो असं पाठवलं. मग असं कुठेतरी आमच्या मेसेजेसना सुरुवात झाली, कारण एकदा भेटून गेल्यानंतर आमचं परत काहीच बोलणं झालंच नाही सुरू. मग एक 3-4 महिन्यांनी बाबांमुळे मी त्याला एक मेसेज केला, त्याचा लगेचच मला रिप्लायही आला ओके. आणि मग असं मेसेजेसमधून आम्ही बोलायला लागलो. आणि मग 6 महिन्यांनी माझा एक कार्यक्रम होता LAला अच्छा. BMMचा. तर तिथे तो लकीली मला भेटायला आला, कारण मी तुला सांगते तोपर्यंत माझ्याकडे पासपोर्टही नव्हता. बापरे. हां. तर मग तो भेटेल म्हणून मी त्या कार्यक्रमाला हो म्हणाले आणि तातडीने पासपोर्ट केला. सो मग आम्ही तिथे भेटलो आणि मग आम्ही ठरवलं, मग आपापल्या घरी कळवलं की ओके. आम्ही लग्न करू. पण मला ह्या सगळ्यात जाणवतं की पुढाकार तुझ्याकडनं, मेसेज करण्याच्या बाबतीत, विचारण्याच्या बाबतीत तुझ्याकडनं की त्याच्याकडनं? पुढाकार माझ्याचकडनं, पण तयार तर तो होता.
फक्त तेच होतं की करिअर आमचे वेगवेगळे असल्यामुळे कुठे भेटणार आम्ही मध्ये असं. पण मग तुला असं तिचा जेव्हा पहिला फोटो ती म्हणाली की तू तिथे मी मालिकेतला बघितला होता, सो तू असं रिसर्च केला का मग की बापरे ही अशीच दिसते का काही वेगळं आहे असं? रिसर्च केला होता ना. हो, आय गेस तिचे फोटो पण मागितले होते ना नॉर्मल. नाही ती म्हणते की तो जो मंगळसूत्र आणि ते तर त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? मग तुला वाटलं का की अशाच मुलगी कशी असेल? नाही, ते तर माहिती होतं की सिरियल मधलाच फोटो आहे, कारण का अच्छा, तुला थोडंफार माहिती होतं की तू सिरियल मधला फोटो पाठवलाय. हा, ठीक आहे, पण तो मला हे म्हणाला होता की तुझा साधा फोटो नाहीये का कुठला? ते कारण मला कळत नाहीये तू कशी दिसतीयस. ही वेणी, मंगळसूत्र आणि मग मला ते कळत नाहीये. म्हणून त्याने साधा फोटो मागवला होता. तर तो आम्ही त्याला पाठवला.